अधिक महिन्यात जावयाला घरी बोलावून अनारसे देण्याची परंपरा आपल्या मराठी संस्कृतीत खूप खास मानली जाते. असं मानलं जातं की अधिक महिना हा दान, आदरातिथ्य आणि नातेसंबंध जपण्याचा महिना असतो. म्हणून जावयाचा सन्मान करून त्याला शुभ मानले जाणारे अनारसे दिले जातात. तांदूळ, गूळ आणि तुपापासून बनवणारे हे सात्विक अनारसे अधिक महिन्यात आवर्जून बनवले जातात. आणि आज आपण पाहणार आहोत अगदी पारंपरिक पण सोप्या पद्धतीने डाळीदार खुसखुशीत अनारसे कसे बनवायचे. पण त्यापूर्वी भाग्यश्री रेसिपीचे आपल्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत. अनारसे बनवण्यासाठी आता दाखवलेल्या वाटीच्या प्रमाणात 1.5 वाटी तांदूळ इथे मी घेतलेला आहे. वजनी प्रमाणात 200 ग्रॅम एवढा तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ शक्यतो वजनी प्रमाणात घ्या, म्हणजे गुळ घेणं अगदी सोपं होतं. तर तांदूळ हा तुम्ही शक्यतो जुना वापरायचा आहे, रेशनचा असेल तरीही चालेल. हलकासा पिवळसर रंगावरती असणारा तांदूळ हा जुना असतो, तर तो तांदूळ आपण यामध्ये अनारसे बनवण्यासाठी वापरायचा आहे. ज्याचा भात मऊ होत नाही असे कोणतेही तांदूळ तुम्ही यामध्ये पाणी घालून तांदूळ 3 दिवसासाठी आपण भिजत ठेवणार आहोत. 3 दिवस यामधलं पाणी जे आहे ते रोज सकाळी उठल्यानंतर पहिलं पाणी काढून दुसरं पाणी यामध्ये ओतायचे. त्यामुळे तांदळाचा वास जो येतो तो येणार नाही आणि छान आपले तांदूळ भिजले जातील. 3 दिवसानंतर तांदळातलं पाणी मी ते काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे हातावरती दाबल्यानंतर सुद्धा छान तांदूळ आपले मॅश होत आहेत. म्हणजे अगदी परफेक्ट असे तांदूळ आपले भिजलेले आहेत. भिजवून घेतलेले या तांदळामधलं सगळं पाणी निथळवून काढण्यासाठी एका भांड्यावरती चाळण ठेवून या पद्धतीने यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं. म्हणजे काय होतं, तांदूळ आपले छान कोरडे होतात. तर 10 ते 15 मिनिटे आपण हे तांदूळ निथळण्यासाठी ठेवायचे, म्हणजे यातलं सगळं पाणी व्यवस्थित या भांड्यामध्ये निथळलं जाईल. 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता यातलं सगळं पाणी निथळून गेलेलं आहे. तांदूळ आपले छान कोरडे झालेले आहेत. कोरडे झालेले हे तांदूळ आपण एका कपड्यावरती, सुती कपड्यावरती पसरवून ठेवणार आहोत 15 ते 20 मिनिटासाठी. 15 मिनिटानंतर आपण तांदूळ पुन्हा चेक करणार आहोत. तांदूळ छान सुकले की अगदी खडखडीत याला वाळवायचं नाहीये. फक्त 15 मिनिटे हलकंसं यातलं पाणी कमी झालं की आपण हे तांदूळ दळण्यासाठी घेणार आहोत. तर 15 मिनिटे तांदूळ आपण पंख्याखाली सुकवून घेऊया. 15 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता तांदूळ आपले छान सुकलेले आहेत. हाताला हलकेसे चिकटतायत, म्हणजे हे तांदूळ या पद्धतीने हातावरती चिकटायला लागले हलकेसे आणि खाली पडायला लागले की ओळखायचं की तांदूळ आपला परफेक्ट हा सुकलेला आहे. आणि असा परफेक्ट सुकलेला तांदूळ आपण मिक्सरवरती दळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता छान अशी एकदम मऊसर याची पिट्टी तयार झालेली आहे. तर आपण दळून घेतलेले तांदूळ चाळणीवरती चाळून घ्यायचे. यामध्ये जे काही मोठे तांदळाचे कण राहिलेले असतील तर ते पुन्हा राहिलेल्या बॅचमध्ये घालून आपण हे सगळे तांदळाचे मोठे राहिलेले कण आहेत ते देखील पुन्हा दळून घेणार आहोत. सगळे तांदूळ या पद्धतीने छान असे मिक्सरवरती दळून झाले की यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. तर लक्षात ठेवा, अनारसे बनवत असताना सगळ्यात महत्वाचं गुळाचं प्रमाण असतं. गूळ जर आपला अगदी परफेक्ट यामध्ये असेल घातलेला असेल तर आपले अनारसे अजिबात चुकत नाहीत. त्यामुळे गुळाचं प्रमाण हे अनारशासाठी खूप महत्वाचं असतं. यामध्ये आपण तांदळाची पिठी जरी मोजणार असलो तरीही जेवढ्या प्रमाणात आपण तांदूळ घेणार आहोत त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला गूळ घ्यायचा आहे. त्यामुळे तांदूळ मोजून घेणं खूप गरजेचं असतं. तर तुम्ही इथे बघू शकता याची छान अशी मूठ वळली जाते, म्हणजे आपलं तांदळाचं पीठ जे आहे ते अगदी परफेक्ट बनलेलं आहे. तांदूळ जेवढे आपले सुकायला हवे होते तेवढे परफेक्ट प्रमाणात सुकलेले आहेत. अशी मूठ वळली की ओळखायचं की आपलं हे पीठ म्हणजे तांदूळ छान सुकलेले आहेत आणि आपलं पीठ देखील छान तयार झालेले. तर या तयार पिठामध्ये आता आपण गूळ घालणार आहोत. तर वाटीच्या प्रमाणात आपण ही पिठी आहे तांदळाची ती मोजून घेतोय. तर सुरुवातीला 1 वाटी आणि दुसरी वाटी जी आहे ती पाऊण वाटी यामध्ये पीठ भरलेलं आहे. तुम्ही मोजून घेत असताना तांदळाचंच प्रमाण मोजून घ्यायचं आहे. पिठीच्या प्रमाणापेक्षा सुद्धा तांदूळ हे मोजून घ्यायचे आहेत. मी तांदूळ म्हणत आहे, पिठी नाही. कारण तांदूळ जेवढे घेतो आपण त्याच्या अर्ध्या प्रमाणात यामध्ये आपल्याला गूळ वापरायचा असतो. कारण पिठी थोडीशी कमी जास्त होऊ शकते. त्यामुळे तांदळाचं प्रमाण हे अगदी योग्य असतं. जेवढा तांदूळ असतो त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला गूळ वापरायचा असतो.
किलो तांदूळ तुम्ही घेणार असाल तर त्यासाठी अर्धा किलो गुळाचं प्रमाण यामध्ये आपल्याला लागतं. याच पद्धतीने मी सांगते की तांदूळ हे आपल्याला मोजून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्या गुळाचं प्रमाण घेणं आपल्याला अगदी सोपं जातं. वाटीच्या प्रमाणात थोडं कमी जास्त देखील होऊ शकतं, तर तांदूळ आणि गुळ हे वजनी प्रमाणातच वापरा. अनारसे बनवताना गुळाचं प्रमाण जर योग्य असेल तर अनारसे हे अजिबात आपले चुकत नाहीत. शिवाय आपण अनारशाचं पीठ जे आहे म्हणजे तांदूळ जे आहे 2 ते 3 दिवस छान असे भिजवून घेतले की छान मस्त जाळीदार अनारसे व्हायला मदत होते. त्यामुळे अनारशासाठी गुळाचं प्रमाण हे अगदी योग्य असणं गरजेचं असतं. तर आता आपण 100 ग्रॅम एवढा गूळ यामध्ये वापरलेला आहे, कारण आपले 200 ग्रॅम तांदूळ होते, तर 100 ग्रॅम गूळ मी यामध्ये घातलेला आहे. गूळ छान पिठामध्ये एकसारखा करून घ्यायचा आणि नंतर गूळ आणि तांदळाचं पीठ जे आहे ते आपल्याला मिक्सरवरती पुन्हा फिरवून घ्यायचं आहे. छान असा याचा गोळा करायचा आणि हे पीठ आपण 24 तासासाठी रूम टेम्परेचरमध्येच ठेवणार आहोत, हवाबंद डब्यामध्ये. 24 तास तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर तुम्ही 12 तास देखील ठेवू शकता. 12 तासानंतर किंवा 24 तास भिजवणार असाल तर 24 तासानंतर याचे अनारसे बनवायला आपण घेऊ शकतो. तर या पद्धतीने मी 2 याचे गोळे बनवलेले आहेत. ते गोळे आता मी हवाबंद डब्यामध्ये भरून 24 तासासाठी हे बाजूला ठेवते. तुम्ही जर अर्धा किंवा 1 किलोच्या प्रमाणात असे अनारसे बनवणार असाल तर या पद्धतीने गोळे करून रूम टेम्परेचरवरती 24 तास ठेवून झाल्यानंतर त्याचे हवे तेवढे अनारसे बनवून राहिलेले पीठ तुम्ही फ्रीजमध्ये 1 महिन्यापर्यंत स्टोअर देखील करू शकता. हवे तेव्हा अनारसे त्याचे बनवून तुम्ही गरम अनारसे देखील खाऊ शकता. तर आता 24 तासानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं हे पीठ भिजलेलं आहे. अगदी एकदम सॉफ्ट असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. यामध्ये आता थोडंसं दूध आणि घालून आपण छान असा याचा गोळा करून घेऊया. तरी हे बनवून घेतलेले जे गोळे आहेत एका ताटामध्ये काढून आता मी हे फोडून घेते. अनारशाचे पिठाचे हे गोळे मी ताटामध्ये छान असे फोडून घेतल्यानंतर साधारण 2 चमचे होईल एवढं दूध घालून आणि तूप घालून आपण हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जास्त प्रमाणात करत असाल तर तुम्ही तेवढं पीठ यामध्ये हवं तेवढं पीठ मळून घेऊन राहिलेले पीठ स्टोअर करून ठेवू शकता. तर 2 चमचे यामध्ये दूध घातलेलं जे आहे ते छान या पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं. पण त्या अगोदर 1 चमचा साजूक तूप देखील आपण यामध्ये घातलेलं आहे. छान असं बाइंडिंग यायला मदत होते. छान असं याचा गोळा आपण आता मळून घेऊया आणि अगदी मऊसूद एकसारखा असा आपला अनारशाचा गोळा इथे तयार झालेला आहे. अनारशाचं पीठ छान असं मळून झालं की याचे छोटे छोटे असे गोळे करायचे आणि याचे आता अनारसे बनवूया. तर एका प्लेटवरती इथे मी खसखस घेतलेली आहे ती पसरवून घेते आणि बनवून घेतलेला गोळा त्यावरती ठेवून हलका आपण बोटाच्या साहाय्याने अनारसा बनवून घ्यायचा आहे. हलक्या बोटाने हे बनवून घेतलेलं पीठ प्रेस केलं तरीही याचा छान असा अनारसा तयार होतो. अनारसा थोडासा कडक तुम्हाला हवा असेल तर अगदी पातळ तुम्ही तो थापून घेतला तरी चालतो. पण जर अनारसा तुम्हाला असा गुबगुबीत हवा असेल तर थोडासा जाड ठेवायचा, म्हणजे छान मऊ गुबगुबीत असा आपला अनारसा तयार होतो. अनारसा तेलामध्ये सोडत असताना खसखस लावलेली जी बाजू आहे ती वरती करायची आणि कढईच्या तळाच्या बाजूला प्लेन वरची जी बाजू आहे ती करायची, म्हणजे छान असा अनारसा आपला एकसारखा भाजला जातो. अनारसा आपण एकाच बाजूने भाजत असतो, त्यामुळे या पद्धतीने झाऱ्याच्या मदतीने अनारशावरती गरम तेल सोडत राहायचं, म्हणजे दोन्हीही बाजूने आपला अनारसा अगदी व्यवस्थित भाजला जातो आणि तुम्ही बघू शकता मस्त असा गुबगुबीत आपला अनारसा तयार झालेला आहे. या अगदी मस्त आणि पाहिल्यानंतरच खावासा वाटेल इतका परफेक्ट आपला अनारसा बनलेला आहे. आता मी तुम्हाला अनारसा मोडून दाखवते. तर इथे बघू शकता अगदी आतून जाळीदार खुसखुशीत असा आपला अनारसा बनलेला आहे. मस्त अशी जाळी अनारशामध्ये सुटलेली आहे. याचा कोणताही तुकडा तुम्ही मोडून पाहिला तर अगदी आतपर्यंत याची जाळी दिसत आहे, म्हणजे याचाच अर्थ आपला अनारसा अगदी करेक्ट तयार झालेला आहे. तर आपण या
व्हिडिओमध्ये सांगितलेली अनारशाची रेसिपी आहे ती स्टेप बाय स्टेप तुम्ही करून या पद्धतीने अगदी पहिल्यांदा जरी अनारसे बनवत असला तरी या पद्धतीने अनारसे बनवू शकता. अगदी जाळीदार, चविष्ट आणि खुसखुशीत असे अनारसे बनतात. एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला देखील प्रेस करा. भेटूया पुन्हा अशा रेसिपीसोबत.